विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी शिकतोय. इंग्रजी भाषेतल्या वेगवेगळ्या रचना आपण शिकत असतो. पण त्या रचना करेक्ट आहेत की नाही हे चेक करण्याचा सगळ्यात सोपा पर्याय कोणता माहिती आहे का? तर पॅराग्राफ ट्रान्सलेशन. तुम्ही पॅराग्राफ ट्रान्सलेट करायला शिका. पॅराग्राफ ट्रान्सलेशनमधून तुम्हाला वेगवेगळ्या रचना एकाच ठिकाणी बघायला मिळतात. सो असाच एक पॅराग्राफ तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे. पण तो पॅराग्राफ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना आहे. 15 फेब्रुवारीपासून आपली एक रायटिंगची बॅच सुरू होते. सो ज्यांना कोणाला ती बॅच जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी मी नंबर देणार आहे या व्हिडिओच्या मध्ये. तो नंबर घेऊन त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि ती बॅच जॉईन करू शकता किंवा त्या बॅचेस विषयी तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता. सो बघा, इंग्रजी शिकणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. कुठलंही वाक्य जेव्हा तुम्ही तयार करता आणि ते जर ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असतं, ती भाषा ओळखा. होतीच हा निगेटिव्ह फॉर्म आहे. नव्हती म्हणजे वॉज नॉट. बरोबर. सो आता तुम्हाला सब्जेक्ट शोधायचा आहे. होती काय? तर जनरली काय होतं, आपल्या डोक्यामध्ये काय असतं की तो होता, ही वॉज, ती होती, शी वॉज, आम्ही होतो, वी वर. इतकं सिंपल. पण कधी कधी हा जो सब्जेक्ट आहे तो काही ही शीट येईल असं नाही. जसं आता इथे बघा, इंग्रजी शिकणं. बरोबर. आता इंग्रजी शिकण्याला तुम्ही काय म्हणणार? तुमच्यातले बरेच जण म्हणतील लर्न इंग्लिश, है ना. पण लक्षात ठेवा, जेव्हा क्रियापदाने सुरू होते की नाही वाक्याची सुरुवात, सब्जेक्ट क्रियापद असतो, तेव्हा नेहमी तो जिरंड असतो. आणि जिरंड असताना तुम्हाला नेहमी ING मध्ये बोलायचं आहे. लर्निंग इंग्लिश. लर्निंग इंग्लिश वॉज नॉट. सो हे नेहमी तुमचं लक्षात आलं पाहिजे. लर्निंग इंग्लिश वॉज नॉट काय? मोठी गोष्ट. वॉज अ बिग थिंग. कोणासाठी? माझ्यासाठी. फॉर मी. सो नेहमी वाक्यामध्ये जोडी बनवायचा प्रयत्न करा. जर ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला वाक्य जमलं. आता इथे बघा, हा जो आहे याच्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या रचना करू शकता. सायकलिंग करणं किंवा पोहणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. स्विमिंग वॉज नॉट अ बिग थिंग फॉर मी. लक्षात आलं? सायकलिंग करणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. सायकलिंग वॉज नॉट अ बिग थिंग फॉर मी. किंवा अजून तुम्हाला कुठली गोष्ट म्हणायची असेल, प्रश्न विचारणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. आस्किंग क्वेश्चन्स वॉज नॉट अ बिग थिंग फॉर मी. सो सिम्पली याला जिरांड म्हणतात. आता बऱ्याच जणांचं असंही कन्फ्युजन असतं, सर जर इंग्रजी शिकणं हे निगेटिव्हली बोलायचं असेल, समजा इंग्रजी न शिकणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती, इंग्रजी न शिकणं, तर अशा वेळी फक्त काय करायचं? नॉट लर्निंग इंग्लिश वॉज अ बिग थिंग फॉर मी. सो इथला नॉट काढून टाका आणि इथे नॉट लिहा. इंग्रजी न शिकणं असं त्याचा अर्थ होईल. लक्षात आलं? जेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये राहता जे बहुतेक करून इंग्रजी बोलतात, आता हे जे वाक्य आहे ना याच्यामध्ये हा जो जे दिसतोय हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे इथे तुमचे दोन वाक्य आहेत. जेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये राहता आणि कसे लोक जे बहुतेक करून इंग्रजी बोलतात. सो या वाक्याला दोन वाक्य आहेत. जेव्हाला तुम्ही काय म्हणणार? व्हेन. तुम्ही आता व्हेन कंजक्शन आहे, तुम्ही त्या वाक्यामध्ये घेऊ नका. तुमची जोडी काय? तुम्ही. आणि तुम्ही काय करताय? राहता. सो यू लिव्ह ही झाली तुमची जोडी. सो व्हेन यू लिव्ह अशा लोकांमध्ये. सो तुम्ही बरेच जण म्हणाल इन सच अ पीपल, पण इन म्हणणं योग्य आहे का या ठिकाणी? तुम्हाला जर प्रेपोजिशनची ओळख असेल, तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्या समूहामध्ये अनेक लोकांमध्ये बोलायचं असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागतं? अमंग. यू लिव्ह अमंग सच अ पीपल. सो अमंग का वापरलंय तुमच्या लक्षात आलंय? अनेक गोष्टींमध्ये बोलायचं असेल तर इन बोलायचं नाही, अमंग म्हणायचं. आता इथे बघा, जे. आता हा जो जे आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा व्यक्तीबद्दल आपण बोलतो तेव्हा तो जे असतो हू. बरोबर. आता पुन्हा ही दुसरी भाषा आहे. हू बोलतात, बोलण्याला काय म्हणतात? स्पीक. बरोबर. सो आता हू मोस्टली स्पीक इंग्लिश. लक्षात आले सगळ्यांच्या? ही तची भाषा आहे. म्हणजे तच्या भाषेत तुम्हाला दुसरं काही करायचं नाही, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे फक्त. त्यामुळे
इंग्रजी शिकणं तुमच्यासाठी सोपं बनतं. सो आता त्यामुळे तुम्ही नॅचरली सो म्हणू शकता, सो म्हणून, किंवा जर तुम्हाला दोन क्रियांचा क्रम सांगायचा आहे की हे झालं आणि त्या गोष्टींमुळे जी पुढची क्रिया घडते, तर तुम्ही देन शब्दाचा सुद्धा वापर करू शकता क्रमवाचक शब्द म्हणून. देन इंग्रजी शिकणं तुमच्यासाठी सोपं बनतं. आता बनतला काय म्हणतात? बिकम, बरोबर, त्याची भाषा आहे. पण बनतं काय? इंग्रजी शिकणं. पुन्हा जिरांड आला बघा. इंग्रजी शिकणं म्हणजे काय? लर्निंग इंग्लिश. देन लर्निंग इंग्लिश बिकम्स. बनतं जेव्हा त्याची भाषा प्रेझेंट टेन्स वापरतो तेव्हा क्रियापदाचं तुम्हाला पहिलं रूप वापरायचं आहे. बिकम्स काय कसं होतं? इझी किंवा इझियर तुम्ही म्हणू शकता. इझी किंवा इझियर, अधिक सोपं. इझी म्हणजे सोपं, इझियर म्हणजे अधिक सोपं. कोणासाठी? तुमच्यासाठी, फॉर यू. लक्षात आलं? सो तुमचं बेसिकली तुमच्या लक्षात येते, तुमची बेसिक जी जोडी आहे ती जर तयार होत असेल तर तुमचं इंग्रजी इझिली तयार होईल. मी लहानपणापासून याच वातावरणात वाढले आहे. आता किती जणांना हे वाक्य इमॅजिन करता येते? मी म्हणजे आय, बरोबर की नाही? आता आईची कोणती क्रिया आहे? वाढण्याची. वाढणे म्हणजे काय? ग्रो अप. वाढणे म्हणजे ग्रो अप. पण जर तुम्ही आता असं म्हटलं की आय ग्रो अप, तर ती तोची भाषा होईल. मी वाढते असं होईल. मग तुम्ही काय म्हणणार? येस, आय हॅव ग्रोन अप. तुम्हाला सिम्पली माहिती आहे की ल आहेची भाषा आहे. जेव्हा तुम्ही सिम्पली लची भाषा वापरली तर काय होईल? आय ग्रू अप, तर त्याचा अर्थ होईल मी वाढले. सो वाढले आहे म्हणजे स्टील तुम्ही त्या वाक्याचा प्रेझेंटशी संदर्भ लावताय. सो आय हॅव ग्रोन अप. कुठे? अशा वातावरणात. इन सच एन्व्हायरमेंट. लक्षात आलं? त्यामुळे माझ्यासाठी इंग्रजी नेहमी दुसरी भाषा राहिली आहे. आता इथे पण बघा. त्यामुळे सो माझ्यासाठी इंग्रजी नेहमी दुसरी भाषा राहिली आहे. काय वाक्य इमॅजिन करताय तुम्ही? इथे सब्जेक्ट कोण आहे? तुम्ही इथे गडबड कराल. तुम्ही म्हणाल सर माझ्यासाठी. नो, इंग्रजी नेहमी दुसरी भाषा राहिली आहे. सो इंग्रजी राहिली आहे. आता आहे म्हटलं तर तुम्ही मे बी इंग्लिश इज म्हणणार, बरोबर. बट जेव्हा एखादी कंटिन्युटी दाखवायची असते, लॉंग पिरियड तुमच्या डोक्यामध्ये असतो, तेव्हा इज न म्हणता हॅज बीन म्हणा. लाईक सो इंग्लिश हॅज बीन not is. So English has been a second language. कोणासाठी? फॉर मी. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही हे फॉर मी वगैरे इकडे तिकडे जरी चेंज केलं तरी पण, जसं की सो फॉर मी इंग्लिश हॅज बीन अ सेकंड लँग्वेज असंही चालेल. पण तुमचा बेसिक जो आहे ना, इंग्लिश हॅज बीन, जोडी तोडायची नाही, ते महत्वाचं आहे. पण मी सगळ्या मुलींना सांगू इच्छिते, मी सगळ्या मुलींना सांगू इच्छिते. सो जेव्हा तुमची इच्छा व्यक्त करताय तुम्ही, त्यावेळी तुम्ही काय म्हणता? तुम्ही मे बी म्हणाल बट आय विश, बरोबर. आय विश म्हणजे पण इच्छाच. पण जेव्हा तुम्ही तुमची इच्छा तुम्ही सांगता त्यावेळी आपण जनरली म्हणतो आय वुड लाईक. सो मराठीत न अडकता तुम्ही हे म्हणा की तुमची इच्छा व्यक्त करताय. आय वुड लाईक टू टेल ऑल गर्ल्स. ओके. सो जेव्हा जेव्हा तुमची इच्छा व्यक्त करता, मला सांगायला आवडेल अशा अर्थाने तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही म्हणता आय वुड लाईक टू टेल ऑल गर्ल्स. तुम्ही सगळ्यांनी इंग्रजी शिकली पाहिजे. आता हे तुम्हाला लगेच समजेल कारण पाहिजेची भाषा आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाहिजे म्हणजे काय? शुड. सो यू
तुम्ही सगळ्यांनी, सो यू ऑल हा सब्जेक्टच आहे पूर्ण. यू ऑल शुड. सो ह्या तुम्ही काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. यू ऑल शुड लर्न इंग्लिश. लक्षात येते सगळ्यांना, यू ऑल शुड लर्न इंग्लिश. तुम्ही आपल्या स्वप्नाचा पाठलाग करायला पाहिजे. पुन्हा पाहिजेचीच भाषा आहे. सो तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हीला काय म्हणणार, यू, आणि पाहिजेची भाषा आहे म्हणजे शुड, यू शुड. पण नेहमी लक्षात ठेवा यूची क्रिया कोणती आहे पाठलाग करण्याची. सो यू शुड चेस, यू शुड परस्यू, यू शुड फॉलो, असं काही म्हणायचे तुम्हाला शब्द सुचत आहे. सो यू शुड चेस काय, तुमचं स्वप्न, युअर ड्रीम्स. लक्षात आलं. आता पुढे, तुम्ही आपल्या आई वडिलांना गर्व फील करायला पाहिजे. आता इथे बघा, तुम्ही म्हणणार सर पाहिजेचीच भाषा आहे. हो, पाहिजेचीच भाषा आहे. सो तुम्ही स्टार्ट तर अशीच करणार, यू शुड. पण आता गंमत काय आहे, तर इथे तुम्ही गर्व फील नाही करायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना तो गर्व फील करून दिला पाहिजे. सो अशा वाक्यांना पॉझिटिव्ह वर्ब म्हणतात, पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला नेहमी जनरली मेक शब्दाचा वापर करायचा असतो. जसं की यू शुड मेक युअर पॅरेंट्स, यू शुड मेक युअर पॅरेंट्स. सो सिम्पली भाषा तीच, फक्त मेकचा वापर करा. तुम्ही कोणाला ती गोष्ट करायला पाहिजे. यू शुड मेक युअर पॅरेंट्स फील प्राऊड. खरं तर मी याच्यावर स्वतंत्र व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. पॉझिटिव्ह वर्ब्स कसे यूज होतात. जनरली 5-6 पॉझिटिव्ह वर्ब आपण जनरली वापरतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. त्याच्यातला मेक हा खूप महत्वाचा पॉझिटिव्ह वर्ब आहे. सो तो कसा वापरायचा हे समजून घ्या. सिम्पली यू शुड मेक, यू शुड, तुम्ही कुठली पण गोष्ट दुसऱ्यांना करायला पाहिजे असं म्हणता, तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे यू शुड मेक हिम वर्क देअर. तू त्याला तिथे काम करायला लावायला पाहिजे. सो दुसऱ्याकडून ती गोष्ट करून घेतली पाहिजे. हल्ली मुली सर्व कामं करत आहेत. सो हल्ली म्हणजे काय, नाउडेज. मुली सर्व कामं करत आहेत, क्रिया चालू आहे. सो गर्ल्स, येस, गर्ल्स आर डुईंग ऑल वर्क्स. आपण घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळू शकतो. शकतोची भाषा आहे, बरोबर. शकतो म्हणजे कॅन. सो वी कॅन. पण वीची क्रिया कोणती, आपली क्रिया कोणती आहे सांभाळण्याची. सो वी कॅन हँडल. वी कॅन हँडल काय, ऑफिस, घर आणि ऑफिस दोन्ही. सो बोथ हाऊस अँड ऑफिस. सो आय होप हा जो व्हिडिओ आहे हे ट्रान्सलेशन तुम्ही परफेक्ट केला असेल. तुम्हाला पुन्हा एकदा तुमचीच थिंकिंग डेव्हलप करायची असेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहिल्यापासून बघू शकता. यावेळी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, रचना तुम्हाला प्रॉपरली कळेल, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रान्सलेशन करायला शिकलात तर तुम्हाला छानपैकी तुम्ही शिकलेल्या गोष्टी, ज्या वाक्यरचना तुम्ही शिकलाय त्या प्रत्यक्ष कशा युटिलाइज करायच्या, प्रत्यक्ष वाक्यरचनेमध्ये कशा आणायच्या हेही तुम्हाला समजते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.